नमस्कार. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण वरणबट्टी तयार करून घेणार आहे. त्यासाठी या ठिकाणी कुकर घेतलेला, कुकरमध्ये अर्धी वाटी तुरी डाळ, पाववाटी मुगाची डाळ आणि 2-3 चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे. सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 2 वाटी एवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि तेल टाकून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या मध्यम आचेवरती करून घ्यायच्या. तोपर्यंत या ठिकाणी आपण बट्टीची तयारी करून घेऊया. बट्टी बनवण्यासाठी या ठिकाणी 3 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रेग्युलर चपातीचं जे पीठ आहे तेच या ठिकाणी घेतलेलं आहे. पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. पाववाटी बारीक रवा यामध्ये टाकायचा आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, पोहे खाण्याचे 4 चमचे तेल कडकडीत गरम करून पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कण्याला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळ्यावरती थोडंसं तेल लावून हा गोळा आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण वरण बनवून तयार करून घेऊया. तर या ठिकाणी बघा डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे. डाळीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकून डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आवडीनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी बघा आता आपण फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. फोडणीमध्ये नेहमीचेच मसाले टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी या ठिकाणी 1 पॅकेट एवढा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजून घेतलेली ही डाळ टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी मस्त आपली डाळ बनवून तयार झालेली आहे. डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपलं पिठीचं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे. तर या ठिकाणी बघा मळून घेतलेल्या पिठामधून 1 उंडा घेतलेला आहे. त्याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे. आतमध्ये थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि याचा छान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. राहिलेले सगळे गोळे मी सारख्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहे. आप्पे पात्र गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडं थोडं करत तूप टाकून घ्यायचं आहे. तयार केलेले गोळे आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचे आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला हे गोळे छान असे वाफवून घ्यायचे आहे. तर 2 मिनिटांसाठी हे गोळे छान असे वाफवून घेतलेले आहेत. वरून सुद्धा आपल्याला थोडं थोडं तूप यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हे गोळे छान असे पलटी करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. मंद आचेवरतीच आपल्याला हे बट्टी किंवा ह्या बिट्ट्या भाजून घ्यायच्या. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान मस्त बिट्ट्या खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेल्या. बिट्ट्या छान आतपर्यंत भाजल्या जातात. तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम फक्त आपल्याला मंद ठेवायची या ठिकाणी. चला गरमागरम वरणबट्टी आपण ताटामध्ये सर्व करूया. त्यासाठी या ठिकाणी बघा ताटामध्ये मी थोड्याशा बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे. 1 प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये आपल्याला ही बट्टी मोडून घ्यायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून अंदाज आलाच असेल की बट्टी किती छान मस्त खुसखुशीत झालेली आहे. अगदी एका हाताने छान अशी मोडल्या जात आहे आणि आतपर्यंत छान अशा ह्या बट्ट्या भाजल्या जातात. गरम वरण आणि थोडंसं तूप टाकून छान मस्त खाण्यासाठी तयार आहे. डिटेल व्हिडिओची लिंक चॅनलच्या लोगो खाली त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.